आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 जो आहे तर त्यातलं जे पहिलं एक्झाम्पल आहे तर ते सविस्तर बघूया. मला व्यवस्थित तुम्ही रिप्लाय करणार आहे. कमेंट बॉक्स मध्ये चॅट करत असताना मी जे आन्सर विचारतो, क्वेश्चन विचारतो तर त्याचा आन्सर करा. आणि हे जे सगळे आन्सर आहेत तर हे एकमेकांसोबत ज्यावेळेस आपण चर्चा करतो तर नक्कीच हा पार्ट आपल्या चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. बघा एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे तर सुरुवातीला जर आपण 1 नंबरचं जर काही एक्झाम्पल बघितलं तर यामध्ये काय केलेलं आहे तर 2 नंबर्स जे आहेत तर ते डिफर बाय 3. आता या डिफरचा अर्थ काय काय होतो? डिफर मीन्स काय सांगा बरं एकदा चार्ट मध्ये. डिफर मीन्स काय? यस करेक्ट. डिफर मीन्स काय तर त्यांच्यातला फरक, थोडक्यात त्यांचा सबट्रॅक्शन. मग आता नंबर किती घ्यायचे सांगितलेले? 2 नंबर्स घ्यायचे सांगितलेले. मग सपोज आपण एक नंबर एक्स घेतला आणि दुसरा नंबर वाय घेतला. सपोज हा ग्रेटर नंबर आहे आणि हा स्मॉलर नंबर आहे तर यातला डिफरन्स मीन्स काय? मध्ये प्लस साइन दिली चालेल का? यस नो रिप्लाय करा बरं. मध्ये प्लसची साइन मी देऊ का? मध्ये प्लसची साइन चालणार नाही. मग कोणती साइन लागल? डिफर मीन्स काय तर आपल्याला इथं साइन जी लागल तर ही साइन कोणती लागणार? ही मायनसची. म्हणजे थोडक्यात हे असं होईल एक्स मायनस वाय इज इक्वल टू कितीचा डिफरन्स आहे हा? 3 चा. मग आता हे आपलं पहिलं इक्वेशन बनणार आहे. ओके हे समजलं का? एकदा सांगा मला. 2 नंबर्स डिफर बाय 3. यस नो काहीतरी रिप्लाय करा. तुम्ही जेवढे पण आज प्रेझेंट आहात तर त्यांनी एकदा रिप्लाय देणं गरजेचं आहे की तुम्हाला पहिलं इक्वेशन समजलं का. नंतरचं जे पण इक्वेशन आहे तर ते आपण एकदा बोर्डवर सविस्तर घेऊया. ठीक आहे. ओके बघा आता लक्ष द्या थोडं. आणि थोडं आता तुमचं जे चार्ट आहे तर ते तुम्ही थोडा वेळ थांबवलं तरी चालतं पण थोडं लक्ष असू द्या. बघा आता हे एक्झाम्पल आपण इथं घेतलेलं आहे. आता यामध्ये सोल्युशन मध्ये आपण सुरुवातीला काय करूया तर जी कंडिशन फर्स्ट आहे की जी नेमकी आपण घेतली तर ती आपण मांडणार आहे. पण आपल्याला काय करायचं तर एक नंबर जो आहे तर तो एक्स घ्यायचा आणि दुसरा नंबर जो आहे तर तो काय घ्यायचा? वाय घ्यायचा. मग आता आपण सुरुवातीला जो ग्रेटर नंबर आहे तर तो एक्स घेऊया. मग आता इथं मी मांडतोय सपोज किंवा लेट असं जरी मांडलं तरी सुद्धा चालतं. थोडं लक्ष द्या. सपोज ग्रेटर नंबर, ग्रेटर म्हणजे मोठा जो नंबर आहे तर तो आपल्याला सुरुवातीला घ्यायचा. ग्रेटर नंबर इज इक्वल टू आपण एक्स घेऊया. ठीक आहे. आणि सॉरी इथं नंबर लिहायचं राहिलं माझं, मी डायरेक्ट एक्स लिहिलं. आपण इथं ग्रेटर नंबर लिहायला पाहिजे होतं. ग्रेटर नंबर. आता ग्रेटर नंबर जो आहे तर तो आपण एक्स घेऊया. आणि जो स्मॉलर नंबर आहे की जो लहान आहे आपल्याकडं स्मॉलर नंबर. आता स्मॉलर नंबर जो आहे तर तो अगोदर आपण मी तुम्हाला सांगितलं काय घेतला होता आपण? हा वाय घेतला होता स्मॉलर नंबर. आता आपल्याला काय करायचं बघा तर जी पहिली कंडिशन आहे तर ती मांडायची. मग आता इथं मी एक वाक्य मांडतो या ठिकाणी कंडिशन, कारण 2 कंडिशन यामध्ये दिलेल्या तर यापैकी जी पहिली कंडिशन आहे तर ती आपण घेऊया. आता ही पहिली कंडिशन नेमकी काय सांगते आपल्याला तर 2 नंबर्स डिफर बाय 3. तर मी नेमकं तुम्हाला सांगितलं. सांगा बरं एकदा चार्ट मध्ये की इक्वेशन कसं बनलं होतं हे. वाय मायनस एक्स घ्यायचं की एक्स मायनस वाय घ्यायचं? यस करेक्ट आन्सर देताय तुम्ही. इथं आपल्याला काय घ्यावं लागेल तर इथं घ्यावं लागेल आपल्याला एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 आणि याला म्हणावं लागेल इक्वेशन नंबर 1. तर हे असं कशामुळं? कारण 2 नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे यांचा दोघांमधला फरक सबट्रॅक्शन 3 आहे तर त्यामुळे ही इक्वेशन 1 बनलं. आता बघूया कंडिशन नंबर सेकंड काय आहे नेमकी आणि त्यानुसार आपण हे एक्झाम्पल पुढे मांडू. कंडिशन सेकंड. आता कंडिशन सेकंड मध्ये काय दिलेलं आहे तर ते एकदा आपण बोर्डवर रीड करूया. कंडिशन सेकंड मध्ये बघा आता थोडं लक्ष द्या, फोकस करा बोर्डवर. कंडिशन सेकंड मध्ये नेमकं काय घेतलेलं आहे ते बघू आपण. बघा द सम मीन्स काय सांगा बरं एकदा. सम मीन्स काय? ऍडिशन. ओके करेक्ट. सम मीन्स प्लस करायचं. द सम ऑफ ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर. थोडक्यात जो स्मॉलर नंबर आहे तर त्याची ट्वाइस करायची म्हणजे त्याला 2 न मल्टिप्लाय करायचं. मग यातला स्मॉलर नंबर कोणता आहे आपला सांगा बरं एकदा. एक्स हा स्मॉलर आहे का वाय हा स्मॉलर आहे? कोणता नंबर स्मॉलर घेतला आपण? यस करेक्ट. कोणता नंबर स्मॉलर घेतला? वाय हा आपण स्मॉलर घेतला. तर या स्मॉलर नंबरची आपल्याला काय करायचं? ट्वाइस करायची. आता जो स्मॉलर नंबर आपण घेतलेला आहे तर त्याची आपण एकदा ट्वाइस करू. बघा 2y घेतला आपण कारण इथं सांगितलेलं आहे द सम ऑफ ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर. अँड आता पुढं काय केलेलं आहे बघा. हे काय तर हे आहे थ्राईस म्हणजे तिप्पट करायची. कोणत्या नंबरची? ग्रेटर नंबरची. आता यातला ग्रेटर नंबर कोणता घेतला होता आपण? बरोबर आन्सर करताय. कोणता घेतला होता? एक्स घेतला होता. मग याची थ्राईस करू आपण. आता हा जो एक्स आपण अगोदर घेतला तर याला 3 न मल्टिप्लाय करायचं. हे झालं थ्राईस. म्हणजे याची सम करायची. सम मीन्स काय? प्लस. कारण इथे दिलेलं आहे सम ऑफ ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर आणि थ्राईस ऑफ ग्रेटर नंबर इज किती? 19. मग आता इथं मी 19 म्हणतोय आणि याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर सेकंड. चला सांगा समजलंय का? यस नो चा फास्ट मध्ये रिप्लाय करा. हे दोन्ही इक्वेशन कसे बनवले समजलेत का तुम्हाला?
यस, समजले. आता बघा आपल्याला काय करायचं, यातला जो वाय वाय आहे तर तो कॅन्सल आपण करण्याचा ट्राय करू. पण आता हे डायरेक्ट वाय कॅन्सल नाही होणार. का बरं? कारण या वायचा कोइफिशियंट 2 आहे, पण या वायच्या सोबत कोइफिशियंट नाही, म्हणजे 1 कोइफिशियंट आहे. तर याला 2 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग आता इथे एक वाक्य आपण लिहूया की हे जे इक्वेशन आहे ते याला 2 न मल्टिप्लाय करू. याला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर इथं 2y येऊन जाईल. मग आता इथे एक मी सेंटेन्स मांडतोय की मल्टिप्लाय, ठीक आहे, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. आता मल्टिप्लाय करा आणि सांगा बरं, या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करा. रिप्लाय करा मला फास्ट, सांगा लवकर लवकर. यामध्ये काही अवघड नाही. इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय करून सांगायचं. आता 2 न तिन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल. यस, करेक्ट, करेक्ट आन्सर करताय तुम्ही. इथं 2 न मल्टिप्लाय केलं तर इथं येणार 2x. ओके, नंतर ही साइन येणार मायनस, यानंतर इथं 2 न मल्टिप्लाय केलं इथं येणार 2y आणि इज इक्वल टू येणार 6. आणि हे जे आहे तर याला आपल्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. आता बघा 1 नंबरचं इक्वेशन आता आपल्याला घ्यायचं नाही, कारण इथं 2y आणि इथं 2y, तर हे सहज कॅन्सल होतात. तर या दोघांची आपल्याला ऍडिशन करून बघायची. मग आता इथे एक सेंटेन्स मांडूया यावेळेस आपण. ऍड इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. या 2 आणि 3 ची आपण ऍडिशन करतोय. आता हे एका खाली एक लिहून घेऊ आपण. आता एक क्वेश्चन आहे महत्वाचा की जो आता मी तुम्हाला विचारणार. बघा 3x, हे 3x इथलं, ठीक आहे, प्लस 2y की जे इथलं आहे 2y इज इक्वल टू किती 19. आणि आता इकडचं 2x, कारण या इक्वेशनला घ्यायचं आपल्याला, मायनस 2y इज इक्वल टू किती 6. आता या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची. आता सांगा ऍडिशन मध्ये कोणत्या टर्म्स कॅन्सल होतील? एक्स वाली टर्म कॅन्सल होईल की वाय वाली टर्म कॅन्सल होईल? बघा आणि मला सांगा कोणती टर्म कॅन्सल व्हायला पाहिजे. यस, करेक्ट, हे जे वाय वाली टर्म आहे तर ही कॅन्सल होणार. हे 2y आणि हे 2y कॅन्सल होणार. मग आता राहिलं काय नेमकं, एक्स किती राहिले त्याला सांगा, रिप्लाय करा. यस, करेक्ट, किती एक्स राहिलेत ते, तर हे राहिलेत 5x इज इक्वल टू, आता समोर किती आले 25. आता हे 5 जर त्या साईडला घेतले तर 25 ला ते ऍड मध्ये जातील, सबट्रॅक्शन मध्ये जातील की डिवायडेड बाय मध्ये जातील? हे 5 आपल्याला तिकडे घ्यायचे. तर 25 सोबत ते प्लस मध्ये घेऊ, मायनस मध्ये घेऊ का डिवायडेड बाय मध्ये घेऊ? काय करू सांगा बरं. यस, करेक्ट, हे जे 5x आहे 5 हा मल्टिप्लिकेशन मध्ये एक सोबत, तर त्यामुळे x इज इक्वल टू 25/5 असं होणार आहे. मग आता x ची व्हॅल्यू मिळाली तर x ची व्हॅल्यू किती मिळाली 5, कारण 5×5 25. बरं आता एक्झाम्पल संपलं का? x ची व्हॅल्यू काढली म्हणजे आपलं एक्झाम्पल झालं का? आता हे सगळे जे एक्झाम्पल आहेत तर हे ऍप्लिकेशन आहेत सगळे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे, वर्ड प्रॉब्लेम म्हणतात त्याला. पण आता x ची व्हॅल्यू काढली म्हणजे संपलं का? यस, नाही, नो, नो, यस, करेक्ट. मग आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. कशी काढणार आपण? तर पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये हे पुट करायचं आपल्याला. इक्वेशन 1 लिहूया. काय इक्वेशन 1? x मायनस वाय इज इक्वल टू 3. हे बघा हे इक्वेशन 1 आहे. याच्यात x ची व्हॅल्यू 5 पुट केली, मग आता इथं आलं 5 मायनस वाय इज इक्वल टू 3. मग आता हे बघा करेक्शन आहे का सांगा बरं यामध्ये काही? बघा एकदा यामध्ये काय चुकलं तर ते सांगा मला. यामध्ये काय चुकलं सांगा. एक थोडासा चूक झालेली, यामध्ये काय चुकलं सांगा. मी मुद्दामून केलेली चूक की जी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. यस, करेक्ट, हा जो वाय हा वाय वरती मायनस आहे पण खाली आपण मायनसची साईन दिलीच नाही, तर हे गडबडीमध्ये होतं. असं करायचं नाही. तर याला कोणती साईन द्यायची? मायनस. आता इथं सुद्धा कोणती साईन येणार? मायनस. हे 5 ग्रेटर आहे, 2 ला मायनस साईन येणार. मग आता इथं y इज इक्वल टू किती आन्सर आलं 2. तर आता ते जे 2 नंबर की जे आपल्याला विचारलेले आहे फाइंड द नंबर्स, ते 2 नंबर आपल्याला शोधायचे. मग त्यातला ग्रेटर नंबर कोणता आहे 5 आणि स्मॉलर नंबर कोणता आहे 2. ओके, दोन्ही मधला डिफरन्स 3 चा आहे तो बघा. 5 मायनस 2 इज इक्वल टू किती 3. ही आपली पहिली कंडिशन होती इथली. हे काही काढून बघायचं काम नाही, पण हे 2 नंबर आपण काढले. मग आता फायनल आन्सर लिहायचं दॅट नंबर्स आर 5,2. ठीक आहे. आता आज आपण या ठिकाणी थांबतोय, पण आपण उद्याला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट करून टाकूया. थोडा जास्त वेळ घेऊया. ठीक आहे.